थेट जाऊया, जरांगे पाटील बोलतायत. दुसरं, प्रत्येक व्यवसायात तो पार्टनर आहे का नाही, तर याचं उत्तर आहे. मग आणखीन 6 आरोपी होण्यासाठी काय पुरावे पाहिजे. तिसरं असं की आरोपींनी ज्यावेळेस खून केला आणि खंडणी मागितली, त्या 2-3 दिवसाच्या काळात आरोपींनी धनंजय मुंडेला फोन केलेले, ह्यो सुद्धा पुरावा आहे. पळून जायला गेलेला आरोपीने सुद्धा त्याला, जो पळून गेलेला आरोपी फरार होता, त्याने सुद्धा त्याला कॉल केलेले आहेत. ह्यो तो मंत्री, धनंजय मुंडे मंत्री असताना कार्यकर्त्यांचे सगळे कामं, बीड जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचे कामं 1 नंबरचा आरोपी करीत होता. 5वं की ती आवादा कंपनी कोणची आहे ना, त्यांची आणि यांची, हे खरं आहे की त्यांच्या त्या सरकारी बंगल्यावर धनंजय मुंड्याच्या बैठक झाली होती, हे खरं आहे, हे खोटं नाही. आणि 6वं महत्त्वाचं, SIT जवळ पुरावे आहेत, CID जवळ पण पुरावे आहेत की धनंजय मुंडेचा या खुनामध्ये खंडणीत रोल आहे म्हणून. फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणानं प्रामाणिकपणानं सांगायला पाहिजे की SITकडं आणि CIDकडं त्याचे पुरावे आहेत, तर त्याला 302 मध्ये 6 आरोपी करा. हे फडणवीस साहेबाचं म्हणणं काम आहे. फडणवीस साहेब खोटं बोलत आहेत. SITकडं CIDकडं पुरावे नाही आहेत म्हणून. पुरावे आहेत, त्यांना सापडलेले सुद्धा आहेत. पण फडणवीस साहेब जोपर्यंत खरं म्हणत नाहीत तोपर्यंत त्याला 6 आरोपी केलं जाणार नाही. हे सत्य. तुम्ही त्याची चौकशी करा, प्रॉपर्टीत करा. 1 नंबरचा आरोपी आणि धनंजय मुंडे दोघात प्रॉपर्टी आहे. 6 आरोपी 100% धनंजय मुंडे. कारण आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी त्याला बघावं लागत नव्हत्या. सगळे छक्के पंजे राजकीय डावं तो 1 नंबरचा आरोपी खेळायचा आणि याला वाट मोकळी करून द्यायचा. काही खून करायचा, पण धनंजय मुंडेला वाट मोकळी करायची. लागन तितका पैसा वरबडायचा कोणाकडून बी, पण धनंजय मुंडेला मोकळं रान खेळायला पडू द्यायचं. ही त्या 1 नंबरच्या आरोपीनं धनंजय मुंडेसाठी केलेले काम आहे. मग याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. सगळ्या याच्यात तो सापडलेला आहे. SITकडे CIDकडे पुरावेत. फक्त फडणवीस साहेबांनी प्रामाणिकपणानं म्हणायला पाहिजे SITला आणि CIDला की त्याला 302चा आरोपी करा. फडणवीस साहेब खोटं बोलत आहेत. तो 100% 302 मध्ये आहे म्हणजे आहे. काय केलं गेलं पाहिजे हे सगळं करण्यासाठी? आता जर फडणवीस स्वतः गृहमंत्रीच असं म्हणत असतील, नाही, खोटं बोलत आहेत. फडणवीस साहेब एक तर खोटं बोलत नाहीत असं त्यांचे कार्यकर्ते म्हणतात, पण इथं फडणवीस साहेब खोटं बोलतात. कारण फडणवीस साहेबांकडेच पुरावा आहे. नंबर 1चा त्यांच्या तोंडातून शब्द गेला आणि तुम्हीच सांगितलं आता की त्यांनी सांगितले, फडणवीस साहेबांनी सांगितलं की धनंजय मुंडेचा आम्ही राजीनामा यासाठी घेतला आहे की तो 1 नंबरच्या आरोपीचा जवळचा आहे म्हणून. म्हणजे पुरावा इथंच सापडला तुम्हालाच, ती जवळचा आहे. तर खंडणी मागताना, खून करताना याला सगळ्या माहिती होत्या. इथून पाठीमागच्या सुद्धा खूप वंजारी बांधवाच्या सुद्धा खून केले, तेही त्याला माहीत होते. कोणाचे प्लॉट बळकायचे, दादागिरी कशी करायची, काय करायची, याने मोकळीक दिली त्याला सोडायला. आणि कोणाचा पण तो काटा काढायचा 1 नंबरचा आरोपी आणि धनंजय मुंडेला मोकळा रस्ता करून द्यायचा. त्यामुळं तुम्ही आणखीन एकदा चौकशी करा. फडणवीस साहेब जाऊ द्या, आणखीन एकदा चौकशी करा. पहिली चौकशी त्याची अशी करा धनंजय मुंडेची की 1 नंबरचा आरोपी त्याच्या जवळचा आहे का. दुसरी चौकशी करा धनंजय मुंडेचं कार्यालयाचं कामकाज सगळं 1 नंबरचा आरोपी बघत होता का. त्याची तिसरी चौकशी करा, व्यवसायात उद्योगात धनंजय मुंडेला 1 नंबरचा आरोपी पार्टनर आहे का नाही, करा चौकशी त्याची. चौथं की खंडणी मागितली आणि खून झाला त्यावेळेस आरोपींनी त्या धनंजय मुंडेला संपर्क केला का नाही केला, याचं उत्तर आहे केला. हे सगळ्या गोष्टी सत्य येतात, याच्यात काही खोटं नाही. ह्यो खून करत होता आणि तो वाट मोकळी करून द्यायचा. पैसे मागायचा, याला निवडणूक खरं चाल द्यायचा. याला त्या टायमाला गोड लागत होतं. 5वी चौकशी करा त्याची प्रामाणिकपणाने. फडणवीस साहेबांनी त्या आवादा कंपनीचं आणि यांची बैठक धनंजय मुंडेच्या सरकारी बंगल्यावर झाली का नाही झाली, त्यावेळेचे CDR काढा, त्यावेळेचे CCTV फुटेज काढा. अहो हे सगळं सत्य आहे, नाकारू नका. एक गुंड फडणवीस साहेब, एक गुंड सांभाळू नका, तुमचं सरकार बदनाम होत आहे. एकासाठी गरिबाला तुम्हाला सगळं करायला जमतं, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायला जमतात. गोरगरीब मराठ्यांच्या आंदोलनावर गुन्हे दाखल करायला जमते. मग याला कशामुळे सोडताय. एक गेल्याने काय फरक पडणार आहे फडणवीस साहेबाला. एक आमदार गेल्याने काय फरक पडणार आहे.
दुसरा तुमचाच येईन तिथं. याला गुंडाला संभळू नका, नसता क्रूर कामं करत आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला डागायला लागत राहील. फडणवीस साहेब, तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो, तुम्ही ऐका, तुम्ही जर त्याला याच्यातून सोडलं तर थोड्याच दिवसात तो आणखीन असले कांड त्याच्या राहिलेल्या टोळीकडून घडून आली. त्याला जाऊ द्या, वाचू नका, ही विनंती आहे तुम्हाला. बरं, पण मग या सगळ्या प्रकरणात 302 मध्ये धनंजय मुंडे यांना घेण्यात यावं किंवा त्यांचं आमदारकी सुद्धा रद्द करण्यात यावी अशी मागणी केली जाते. या सगळ्या मागण्यांसाठी तुम्ही या पुढच्या काळात काय करणार नियोजन आहे का? आता याची पूर्वी टोळी आज जो सर मी गप नाही बसणार. त्याचं कारण पण तसंच आहे बघा, त्याचं कारण बी तसंच आहे. हे त्याची इतकी माजुरी टोळी आहे ना, ती त्याला कोणची जात कळत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.